मारुतीरायांची सेवा अशा अनेक पद्धतीने आपण पाहिलेली आहे, परंतु मारुतीरायाचा अनुष्ठान कसा केला जातो आज आपण जाणून घेणार आहोत. अहिल्यानगर, काळामाथा, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरून आज आपण मारुती अनुष्ठानाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर आज मारुती अनुष्ठान म्हणजे काय? मारुतीराया हनुमत भैरव मुख्य गण हे मेरे असं महाकालीचं वचन आहे. त्याच सोबत हनुमंतरायांचं जे हनुमान बाण असतो याचा पाठ करून हनुमानाचं अनुष्ठान केलं जातं. यावेळेस बाणाचा उच्चार करत असताना एक पाठाचा उच्चार झाल्यानंतर लवंगाची एक गाठ मारायची आहे. केशरी रंगाचा लोकरी दोरा घ्यायचा आहे आणि अशा 108 लवंगा या पाठामध्ये करत करत जोडायचे आहे. एका दिवसात जितके पाठ होतील तेवढ्या लवंगा गाठीमध्ये आपल्याला लावायचं. तदनंतर काय करायचं? तीच माळ अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर मारुतीरायाला 108 प्रदक्षिणा घालून व गाईचं गावरान तूप लावून त्याचा दिवा लावून व त्याच सोबत त्याच तुपाने शेंदूर लेपन करून मारुतीरायाला अर्पण करायचं आहे. श्रीफळ वाढवायचं आहे किंवा अर्पण करायचंय. जे जे आवडीचे फळ आहेत ते मारुतीरायाला समर्पण करून हनुमान अनुष्ठान करायचं आहे, ज्याने बल, बुद्धी आणि कार्यामध्ये विजय प्राप्त होतो. जय भवानी.